आवाज येतोय? चला, येतोय का आवाज? साम्राज्य विस्तार आपण बघत होतो. त्यामध्ये काय म्हणता येईल की कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये आपल्याला असलेलं दिसतं, कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला साम्राज्य विस्तार आपल्याला समुद्रगुप्ताने केलेला दिसतो. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, सीमावर्ती आपण ते बघितलेलं आहे. साम्राज्य विस्तार आपण बघत होतो. आता साम्राज्य विस्तार पूर्व उत्तर भारत, पूर्वोत्तर भारत. त्याच्यानंतर काय बघा, छत्तीसगड ओरिसा, छत्तीसगड ओरिसा, ओरिसा. दक्षिणेत चंगलपूट पर्यंत, दक्षिणेत चंगलपूट पर्यंत. लांब पूर्व किनारपट्टी इतका मोठा प्रदेश समुद्रगुप्ताच्या साम्राज्य विस्तार होता. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे बघा, तो काय बघा की गुप्त घराण्यातच नव्हे तर भारताच्या संपूर्ण इतिहासात समुद्रगुप्ताचे स्थान एकमेवा द्वितीय होते. म्हणजे एवढं महत्त्वाचं स्थान होतं की सगळ्यात श्रेष्ठ राजांमध्ये नाव आपल्याला समुद्रगुप्त, अशोक सम्राटानंतर आपल्याला प्राचीन भारतातला महत्त्वाचा राजा. त्यानंतर प्रचंड साम्राज्य तर मिळवलंच, त्याहीपेक्षा त्याने सुस्थिर ठेवले. राज्य तर मिळवलंच वेगळ्या लढाई करून, त्यातल्या त्यात त्याने काय केलं, त्याला एक स्थिरता दिली, स्टॅबिलिटी आपल्याला आलेली दिसते. काय तो राजकारणी मुत्सद्दी, राजकारणी बरोबर मुत्सद्दी व उत्तम प्रशासक आणि सुबुद्ध राज्यकर्ता होता. त्याने खरे तर शून्यातून विशाल साम्राज्य उभारले. त्याने सर्व युद्ध जिंकले. पराभव त्याच्या आसपासही फिरकला. आपण सगळं बघितलं, दक्षिणेकडचं बघितलं, आपण उत्तर पथातलं बघितलं, आटविक बघितलं. आपल्याला त्याचा पराभव झाला असं कुठेही आपल्याला वाचलेलं गेलं नाही किंवा कुठेही समजून घेताना आपल्याला ती फॅक्ट आलेली दिसत. याचा अर्थ पराभव त्याच्या आसपास सुद्धा फिरकलेला दिसत नाही. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याच्या साम्राज्यावर आक्रमण करण्यास कोणी धजल, कारण तेवढा मुत्सदी, तेवढाच आपल्याला डेअरिंग असलेलं दिसतं. विशाल साम्राज्य एकसंध राखण्यासाठी त्यांनी काही राजांशी मैत्रीही केली. काय काही लोकांशी मैत्री केली, काही लोकांशी चांगले काय म्हणताल की आपुलकीचे संबंधही त्यानं ठेवलेले दिसतात बघा. काय आपुलकीचे संबंधही त्यानं ठेवले गेलेले दिसतात. बरोबर, म्हणजे एवढं आपल्याला त्याच्यामध्ये काय काय महत्वाचा भाग आहे. विशाल खंडणी, भरपूर खंडणी वसूल केली. जे उत्तरेकडचे लोक आहेत त्यांच्याकडून नाही आलं तर भरपूर खंडणी वसूल केली होती. काहीच्यांवर इतका दबाव ठेवला की कोणीही बंड वा विरोध करू शकला नाही. त्याची सैनिकी कुशलता पराकोटीची होती. हरिसेन म्हणतो त्याप्रमाणे त्याने शेकडो लढाया जिंकल्या. अशा अद्वितीय पराक्रमामुळे प्रसिद्ध राजा काय म्हणतात, प्रसिद्ध इतिहासकार त्याची तुलना जे आहे ते भारतीय नेपोलियन अशी करतो. भारतीय नेपोलियन म्हणून आपल्याला विन्सेंट स्मिथ नावाचा जो अभ्यासक आहे तो त्याची तुलना कोणाची करतो, समुद्रगुप्ताची तुलना आपल्याला नेपोलियन सोबत करताना दिसतो. मग आपल्याला काय काय बाबा अश्वमेध यज्ञ आपण बघितलं, मग बाकी काय काय बाबा आपण गुण कौशल्य बघितलं, काय काय बाबा समुद्रगुप्ताची योग्यता काय काय आपण ती थोडक्यात लिहून घेऊया. काय महत्वाचा राजा आहे तर त्याचं काय काय महत्वाचं आपल्याला कॉन्ट्रिब्युशन दिसतं, वन बाय वन आपण लिहून घेऊया. सगळ्यात महत्वाचं काय बघा, महान योद्धा. सगळ्यात पहिला प्राईम पॉइंट योद्धा आहे बघा, महत्वाचा फायटर आहे. हे आपल्याला अभ्यास करताना पाहिजे. लाईफ जगत असताना फायटर, वॉरियर नेचर आपलं पाहिजे. वॉरियर इन द सेन्स तुम्ही त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमचा जो स्वभाव आहे तो तसा असला पाहिजे. म्हणजे चिकाटी असली पाहिजे बघा, सोडून न देण्याची, गिव्ह अप करायचं नाही. काही जरी झालं तरी शेवटपर्यंत तुम्ही लढायला पाहिजे. समुद्रगुप्त
शरीराने धिप्पाड शक्तिशाली व देखणा होता. वाघासारखा पराक्रमी, व्याघ्र पराक्रम असंही म्हणलं जातं. तो प्रत्येक संग्रामात सैनिकाच्या सारखा समोरच्या रांगेत उभा राहत असे. संग्रामातील जखमांच्या खुणा त्याच्या शरीरावर पदकाप्रमाणे शोभत होत्या. म्हणजे तो लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणलं जातं. त्याला काय की नेतृत्व पुढे येऊन करताना आपल्याला हा राजा दिसतो. म्हणजे काय पुढे येऊनच सैनिकांना लढायाचं जे काही धाडस आहे किंवा शौर्य आहे ते मिळवून देत असताना त्या प्रकारचा राजा दिसतो. उत्कृष्ट सेनापती, दुसरं त्याचं जे वैशिष्ट्य आहे बघा, उत्कृष्ट सेनापती. उत्कृष्ट सेनापती. समुद्रगुप्त हा शिस्तप्रिय सेनापती होता. सैनिकाचे त्यांच्यावर प्रेम होते. युद्ध कला विशारद असून त्याच्या लष्करी मोहिमा नेपोलियन सारख्या योजनाबद्ध असत. म्हणजे आता नेपोलियनच्या गोष्टी वेगळ्या आहेत बघा. नेपोलियन नंतर कोलॅप्स झालेलं, नेपोलियन नंतर एम्पायरच कोलॅप्स झालेलं, तसं समुद्रगुप्ताबाबत नाही झालेलं. लक्षात घ्या. तुलना आपण करायला लागलो तर डिक्लाइन ऑफ गुप्ता पिरियड अँड डिक्लाइन ऑफ द नेपोलियन वॉज डिफरंट फॅक्टर, वेगळे. ठीक आहे. आधुनिक काळात नेपोलियन दिसतो, प्राचीन काळात आपल्याला समुद्रगुप्त दिसतो, असे वेगळे दिसतात. डॉक्टर आर.सी. मुजुमदार असं म्हणतात की भारत भूमीमध्ये जन्मास आलेल्या सर्वश्रेष्ठ प्रतिभावंत युद्ध विशारदापैकी म्हणजे युद्ध कौशल्यात तो कला गुण नैपुण्य असलेलं दिसतं. समुद्रगुप्त हा एक होय. याची संपूर्ण कारकीर्द एक विशाल लष्करी मोहीमच होती. म्हणजे सातत्याने युद्धावरच असणारा, युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये सातत्याने असला तरीही राज्य हे स्थिर दिलेलं दिसतं बघा. समुद्रगुप्ताने एवढं सगळं जरी चालू असलं तरी राज्य ही स्टॅबिलिटी आपल्याला राज्याला असलेली दिसते. संपूर्ण कारकीर्द एक विशाल लष्कर मोहीम होती. खरोखरच समुद्रगुप्त हा शत संग्रामाचा रणधीर होता. थोर विजेता पण आपल्याला म्हणलं जातं. कोणाला? समुद्रगुप्ताला थोर विजेता. थोर विजेता म्हणजे कुठल्याच लढाईमध्ये तो पराभूत झालेला आपल्याला दिसला नाही. समुद्रगुप्ता इतके विजय त्याला समकालीन जगातील दुसऱ्या कोणत्याही सम्राटाने मिळवले नसतील. त्याने अनेक राजांचा पराभव केला. दक्षिणेत केला, उत्तरेकडे केला, आटविकमध्ये केला. म्हणजे वन्यामध्ये राहणाऱ्या स्वतःचा पराभव मात्र कधी पाहिला नाही. राधा कुमुद मुखर्जी म्हणतात, विजेते या नात्याने तो विजयासाठी विजय किंवा विलिनीकरण या लालसेने मोहीम करत नसे. परिस्थितीनुरूप तो एकाच वेळी दिग्विजय व धर्मविजय होता. एकाच धर्माचाही विजय आणि दिग्विजय म्हणजे साम्राज्य विस्ताराचे विजय असलेला दिसतो. त्यानंतर साम्राज्य संस्थापक, खरा साम्राज्य संस्थापक पण म्हणलं जातं. कोणाला? समुद्रगुप्ताला. तर लार्जेस्ट एक्सपान्शन हॅपन अंडर द समुद्रगुप्त. सगळ्यात मोठं जे काही आहे ते समुद्रगुप्ताच्या नेतृत्वाखालीच आपल्याला काय म्हणता येईल की साम्राज्य विस्तार गुप्ता घराण्याचा झालेला दिसतो. समुद्रगुप्ताने उत्तर भारताचे आर्यावर्तचे राजकीय ऐक्य घडवून दीर्घकाळ टिकणाऱ्या शक्तिशाली विशाल गुप्त साम्राज्याचा पाया घातला. ही त्याची महत्वाची कामगिरी. पॉलिटिकल युनिफिकेशन ऑफ आर्यावर्त वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट्स ऑफ समुद्रगुप्त. आर.के. मुखर्जी, राधा कुमुद मुखर्जी. उत्तम प्रशासक व सुधारक, पाचवा फॅक्टर आहे बघा, उत्तम प्रशासक व सुधारक. प्रशासक व सुधारक. समुद्रगुप्ताने संपूर्ण प्रशासनात सुधारणा केली. श्रेणीबद्ध अधिकारी वर्ग नियुक्त केला. प्रत्येकाचे अधिकार व कर्तव्य निश्चित केली. त्यांची लष्करी व्यवस्था शिस्त वाखाणण्यासारखी होती. लष्कराच्याच बळावर त्यांनी एवढे नेतृत्वपूर्ण विक्रम केले. त्याची न्याय प्रणाली ही योग्यच होती. चलन प्रणालीत आमूलाग्र बदल केला. म्हणजे कॉइन्स मध्ये पण आपल्याला चेंजेस केले. आपण वेगळ्या प्रकारची नाणी त्यानं सुरुवात केली. अनेक प्रकारची सुवर्ण नाणी पाडली कुणी? समुद्रगुप्तानं. मौर्य प्रशासनापेक्षा समुद्रगुप्ताचे प्रशासन पूर्णपणे वेगळ्याच स्वरूपाचे होते. समुद्रगुप्ताची प्रशासन प्रणाली थोड्याफार फरकाने मुसलमानाच्या आगमनापर्यंत प्रचलित होती. तोपर्यंत चालू होती. म्हणजे दिल्ली सल्तनतेपर्यंत चालू होतं. यावरून प्रशासन प्रतिभा व कामगिरी प्रदर्शित होते. त्यानंतर जरा काय म्हणतात, सहावा जेव उच्च प्रतीचा राजनीतिज्ञ. पॉलिटिकल जी काही धोरण आहे, पॉलिसी, उच्च प्रतीचा
पूर्वीचा राजनीतिज्ञ. समुद्रगुप्ताने आपल्या भेदपूर्व परराष्ट्रीय धोरणाने स्वतःला प्रभावशाली म्हणजे कसं, दक्षिणेकडचं धोरण वेगळं, आटविकांचं धोरण वेगळं, उत्तरेकडचं धोरण वेगळं, शेजारी राष्ट्रांचं धोरण वेगळं, परराष्ट्रांचं वेगळं धोरण, सीमारेषेवरच्या राष्ट्रांचं वेगळं, वेगवेगळ्या ठिकाणचं वेगळं धोरण त्यांनी वापरलेलं दिसतं. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टी समजून घेता येतात. त्याने काही राज्य विलीन करून घेतले, त्यावर स्वतःचे अधिकार नेमले, तर काही राज्यांना मांडलिक बनवून स्वामित्व मान्य करण्यास भाग पाडला, जे आपण पाहिलं दक्षिणेकडे केलेलं दिसतं. तर काही राजाकडून खंडणी वसूल केली, तर काहीवर प्रभुत्व प्रस्थापित केले, उत्तरेकडे केलं. काही राजांना जिंकून दया दाखवून त्यांचे राज्य परत दिले, त्यांना मिंदे बनवले. मिंदे म्हणजे काय, त्यांना आपल्या ऋणात, आपल्या म्हणतात ना, ताब्यात ठेवलेलं दिसतं. तर काही राजांना बघितलं आपण, काही राजांशी मित्रसंबंध प्रस्थापित केले. अशा सुज्ञ परराष्ट्रीय धोरणाने समुद्रगुप्ताने गुप्त साम्राज्याचा पाया मजबूत केला. त्यानंतर काय, सुसंस्कृत विद्वान असंही म्हटलं जातं. सुसंस्कृत विद्वान, संस्कृत विद्वान. समुद्रगुप्त जसा अनेक शास्त्रात पारंगत होता, तसाच तो प्रतिभावंत कवी होता. मोठमोठे विद्वान त्याच्या काव्याची प्रशंसा करत, त्याला कविराज असंही म्हणत. ते आपल्याला दिसतं, त्या नाण्यावर दिसतं. कविराज हे आपल्याला हरिसेन सुद्धा म्हणताना दिसतो, विना वादक असणारा कविराज. कोण? समुद्रगुप्त. कविराज असं त्याला म्हणत असत. रसिक कलावंत. समुद्रगुप्ताला ललित कलेचा व्यासंग होता. रसिक कलावंत, त्याला कलेचा व्यासंग होता. काय म्हणतात, मांडीवर वीणा घेतलेले त्याचे नाण्यावरील चित्र त्याच्या संगीतप्रियतेची व संगीत नैपुण्याची साक्ष पटवते. विद्या व कलेचा आश्रयदाता हे त्याचं असणारं वैशिष्ट्य बघा. विद्या व कलेचा आश्रयदाता. विद्या व कलेचा आश्रयदाता. विद्या व कलेचा आश्रयदाता आपल्याला दिसतो. काय बघा, त्यामध्ये अनेक विद्वान कलावंतांना समुद्रगुप्ताने आश्रय दिला. प्रसिद्ध कवी हरिसेन याने 33 संस्कृत ओळी प्रयाग प्रशस्तीमध्ये त्या स्तंभावर लिहिलेल्या आहेत. त्याचा राजकवी असून प्रख्यात बौद्ध पंडित वसुबंधू त्याच्या आश्रयास होता. वसुबंधू नावाचा जो बौद्ध पंडित तोही त्याच्या आश्रयास होता. कोणाच्या? समुद्रगुप्ताच्या आश्रयास असलेला दिसतो. वैदिक धर्माचा आश्रयदाता हा एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. वैदिक धर्माचा आश्रयदाता. वैदिक धर्माचा आश्रयदाता. अश्वमेध यज्ञ झाले, बाकी यज्ञ झाले दिसतात. अश्वमेध यज्ञ करून हजारो ब्राह्मण व गरीब भिक्षूंना दान धर्म केला. यावर त्याने वैदिक धर्माचा पुरस्कार केलेला दिसत असला तरी त्यामुळे इतर धर्माचा तिरस्कार केला नाही. बुद्धगया येथे विहार बांधण्यास लंकापतीस परवानगी दिली. दान धर्मशील असणारा हा राजा आहे. कुठला? समुद्रगुप्त. दान धर्मशील. राजा. समुद्रगुप्ताच्या पोलादी छातीमध्ये दयाशील मृदू हृदय दडलेले होते. तो दीन दुबळे व अनाथ यांच्या उद्धाराची काय म्हणता येईल की नेहमी चिंता करी. सहस्रावधी गायी दान करीत असे. नवयुगाचा प्रणेताही म्हणलं जातं. याला काय? नवयुगाचा प्रणेता. शेवटचं जे काय वैशिष्ट्य आहे बघा, नवयुगाचा प्रणेता. समुद्रगुप्ताने आर्यावर्तात उत्तरपद, विक्रम, विद्वत्ता, संस्कृती यांचे नवयुग सुरू केले. या नवयुगाची वैशिष्ट्य समुद्रगुप्ताच्या व्यक्तिमत्वात असल्यामुळे तो ह्या नवयुगाचा अवतार होय असे म्हणता येईल. कुशाग्र बुद्धीचा समुद्रगुप्त सज्जनाचे आशास्थान वर दुर्जनाचा कर्दन काळ होता. सज्जनाला तेवढाच न्याय मिळायचा, तेवढेच प्रशंसा मिळायची, तेवढाच ॲप्रिशिएट केलं जातं. दुर्जनासाठी तेवढाच तो वाईट आणि क्रूर असायचा. विक्रम, विद्वत्ता, निर्व्यसनी रसिकता, उच्च नीतिमत्ता इत्यादी गुण वैशिष्ट्यांचा समुच्चय समुद्रगुप्तासारख्या एकाच व्यक्तीस क्वचितच आढळतो. समुद्रगुप्तात धर्म, राजकारण, संस्कृती यांचे संमेलन व शक्ती
युक्ती आणि बुद्धी यांचा संयम झालेला होता. म्हणून समुद्रगुप्ताचा पुत्र विक्रमादित्य गुप्तकालीन सुवर्णयुगाचा संस्थापक असला तरी समुद्रगुप्त हा त्या सुवर्णयुगाचा संकल्पक होय. या आपल्याला समुद्रगुप्ताबद्दलची योग्यता काय किंवा वाय समुद्रगुप्ता इज इम्पॉर्टंट इन आवर हिस्ट्री हे सगळं समजून घ्या बघा. हे लिहून घ्या सगळे पॉईंट लिहून घ्या. समुद्रगुप्ताची योग्यता का आहे बाबा, भारताच्या इतिहासात का महत्व, तर एवढे घटक महत्वाचे आहेत बघा. याच्यामुळे समुद्रगुप्त प्राचीन भारताच्या इतिहासामधलं जे आढळ स्थान आहे, एकदम महत्वाचं स्थान आहे. ह्या कारणांमुळे काय काय कारण आहेत बघा, बघत गेला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यांचा इतिहास वाचत असताना हे तुम्ही पॅरामीटर्स लावून जर चेक करत गेला तर तुम्हाला गोष्टी समजून घेता येईल. विन्सेंट स्मिथ समुद्रगुप्ताविषयी म्हणतो की लेस ही वॉज इन फॅक्ट ऑफ मॅन ऑफ जीनियस हू मे फेअरली क्लेम द टायटल ऑफ इंडियन नेपोलियन. तो असा आहे की त्याला भारताचं नेपोलियन म्हणावं का. समुद्रगुप्त भारतीय नेपोलियन होईल अशी प्रशंसा इंग्रज इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांनी केली. तिचा थोडक्यात परामर्श, नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्स सम्राट आपण पाहिलं 1789 आलेला दिसतो, 1789. त्याचे वडील वकिलीचा व्यवसाय करत नेपोलियन बोनापार्टचा. बोनापार्ट वयाच्या 17 वर्षी फ्रेंच सैन्यात भरती झाला. 1791 साली फ्रान्सच्या राज्यक्रांतीमुळे नेपोलियनच्या नेतृत्वाला संधी मिळाली आणि 93 मध्ये टुलानच्या लढाईत त्याने विशेष पराक्रम गाजविला आणि 95 मध्ये त्याने पॅरिसच्या कन्व्हेन्सचे संसदेचे बंडखोर निर्देशकापासून संरक्षण केले. 96-97 साली इटली व इजिप्तमध्ये ब्रिटिशांविरुद्ध विजय मिळवले. त्यामुळे फ्रान्समध्ये नेपोलियनचा दरारा वाढत गेला आणि 1800 मध्ये तो फ्रान्सचा प्रथम काउन्सिल बनला. त्याने फ्रान्समधील भ्रष्टाचार व चलनवाढ थांबवून फ्रान्सची राजकीय, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक प्रगती केली. सिव्हिल कोडची निर्मिती करून स्वतःला उत्कृष्ट प्रशासक व संयोजक सिद्ध केले. यामुळे प्रसन्न झालेल्या जनतेच्या संमतीने बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. त्याने नेपोलियन ही पदवी घेतली. इसवी सन 1806 ते 7 मध्ये तो सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर होता. केवळ फ्रान्समध्येच नव्हे तर पश्चिम मध्य युरोपात सुद्धा त्याचे साम्राज्य पसरले होते. नेपोलियनने इंग्लंड काबीज करण्याचे प्रयत्न केले आणि टॅफ्लागरच्या लढाईत नेल्सनने त्याचा पराभव केला आणि तेव्हा 1806 मध्ये नेपोलियनने इंग्लंडची व्यापारी नाकेबंदी केली. म्हणजे तुलना केलेली दिसते, म्हणजे काय काय दोघांच्या मध्ये तुलना केलेली दिसते. आता आपल्याला त्याच्यानंतर छोटासा जो राजा आहे बघा तो बघूया बघा, रामगुप्त म्हणलेला आहे आणि त्याच्यानंतर चंद्रगुप्त दुसरा बघूयात बघा. We will talk about the Ramagupta and then we will talk about the Chandragupta दुसरा. ओके, हे समुद्रगुप्ताबद्दलचं झालं. याच्यापैकी काही ना काही कशावर तरी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि 3 ते 4 प्रश्न गुप्ता घराण्यावर दोन तरी कंपल्सरी राहतात. 2 ते 3 प्रश्न सेटला तर राहतात. नेटला आपण बघूया, नेटचं पण ॲनालिसिस करूया बघा कसं आहे तेही बघूया. रामगुप्त काय बघा, समुद्रगुप्त त्याचा अनेक पुत्रापैकी ज्येष्ठ पुत्र रामगुप्त सत्तेवर आला. त्याच्या भित्र्या दुबळ्या आणि काय म्हणता येईल की हीन स्वभावामुळे त्याची कारकीर्द उल्लेख करण्याजोगी नाही. परंतु बाणभट्टाची हर्षचरित्र, राजशेखरची काव्यमीमांसा ही नावं महत्वाची आहेत. माहिती कशात मिळते? बाणभट्ट हर्षचरित्र, राजशेखर काव्यमीमांसा ही पुस्तकांची नाव जोड्या लावाच विचारतात आपल्याला, लक्षात घ्या. राजशेखरचं आपल्याला विचारलं, हेमचंद्रचं आपल्याला विचारलं बघा. राजशेखरची काव्यमीमांसा व ग्रंथात व राष्ट्रकूट राजा अमुक वर्ष यांच्या ताम्रपठात रामगुप्ताचा उल्लेख आहे. आणखी कशात? अमुक वर्षाच्या ताम्रपठात आपल्याला रामगुप्ताचा उल्लेख आल्यामुळे तो काही काळ सत्तेवर होता
एवढी ऐतिहासिक नोंद करण्यासाठी त्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. शकाने रामगुप्तावर स्वारी केल्यानंतर त्याच्याशी अत्यंत अपमानास्पद तह करून राज्य वाचवण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी त्याचा कनिष्ठ बंधू चंद्रगुप्त दुसरा याने शक राजास ठार करून गुप्त साम्राज्याची व आपल्या घराण्याची प्रतिष्ठा त्याने याचे रक्षण केले. शेवटी चंद्रगुप्ताने रामगुप्ताचा खून केला आणि त्याच्या ध्रुवदेवी या पत्नीशी विवाह केला आणि सत्ता काबीज केली. आता आपल्याला बघायचं दुसरा चंद्रगुप्त दुसरा. पहिल्यांदा गुणोत काय काय सांगितलेलं आहे बघूया, मग आपण बाकीच्या मराठी सोर्सेस मध्ये इंग्रजी सोर्सेस मध्ये काय काय चंद्रगुप्त दुसरा 382 415 AD 382 415 AD. Gupta inscription mentions that Samudragupta successor, but on the basis of literary sources, some copper coins and inscription, he suggested that successor was Samudragupta other sons, Ramagupta. Vishakadatta drama, Devi Chandragupta mentions that Chandragupta second killed. आता इथं आपल्याला परत माहिती झाली. विशाखादत्ताची दोन पुस्तकं आहेत बघा, दोन्हीही विचारलेले आहेत आतापर्यंत परीक्षेमध्ये. एक आहे बघा देवी चंद्रगुप्तम आणि दुसरा आहे बघा मुद्रा राक्षस. यामध्ये चंद्रगुप्त दुसऱ्याने रामगुप्ताला मारल्याचा उल्लेख आहे. Vishakadatta drama, Devi Chandragupta. Kill his elder brother Ramagupta. He did this because Ramagupta was facing defeat at hands of Shaka. शकांकडून पराभूत झालेला हा आपल्याला रामगुप्त दिसतो. In order to save his kingdom, he agreed to surrender his wife to the Shaka king. शरणागती पत्करण्यासाठी स्वतः जी पत्नी ही आपल्याला शकांना देण्यापर्यंत आपल्याला सरेंडर झालं तयार झालेला दिसतो. Chandragupta protested and went to the Shaka camp in the disguise of Queen Dhruvadevi. He was successful against the Shaka king, but as a result of subsequent hostility with his brother, he killed him and married his wife Dhruvadevi. त्याच्या भावाच्या पत्नीला मारलं, भावाला मारलं आणि भावाच्या पत्नीसोबत विवाह आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्याने केलेला दिसतो. Certain other texts like हर्षचरित्र आणि काव्यमीमांसा. काव्यमीमांसा कोणाचं पुस्तक आहे? It's about Rajsekhar and हर्षचरित्र is about the Banabhatta. Some copper coins bearing the names of Ramagupta have also been found. An inscription on the pedestal of some Jain images found at Vidisha bear the name Maharaja Ramagupta. Similarly, Dhruvadevi is described as mother of Govindagupta. चंद्रगुप्ताचा दुसऱ्याचा मुलगा जो आहे बघा, त्याचं नाव आहे गोविंदगुप्त, जो ध्रुवदेवीपासून झालेला आहे, वैशाली सील मध्ये सापडला. We can say that Chandragupta ascended the throne at a time when there were problems emerging again. He had to lead a military campaign to establish Gupta supremacy once again. He entered into matrimonial alliance with Naga by marrying Princess Kuberna. चंद्रगुप्ताने परत काय म्हणता आलं, मॅट्रिमोनियल अलायन्स. चंद्रगुप्ता सेकंड matrimonial alliance with कुबेरनाग. कुबेरनागाची जी मुलगी आहे कोण आहे बघा, प्रभावती. was later on married to the Rudrasen. Vakatak family. Though there is no record like a Prayag Prashasti to describe this event of his region, we get information about Chandragupta campaign from other certain inscriptions, literary sources or coins.
He defeated the Shaka king Rudrasingha III. त्याला कोणाला पराभूत केलं? रुद्रसिंह थर्डला पराभूत केला आणि त्याच्या साम्राज्यावर आक्रमण केलं. This brought an end to the Shaka Kshatrapa rule in the Western India. त्यामुळे शकारी म्हणलं जातं. Chandragupta II is called as Shakari or he take the name as a विक्रमादित्य. विक्रमादित्य नावाचं टायटल पण आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्याने घेतलेलं दिसतं. Added the region of Gujarat, Kathiawad and West Malwa to the Gupta Empire. Details of Chandragupta II campaign against the Shaka are not known. His matrimonial alliance with Vakataka and Nagas must have been tremendous significance in preparation of the campaign. नागासोबत आणि त्याचबरोबर वाकाटकासोबतचे असणारे वैवाहिक संबंध याच्यामुळं काय म्हणलं जातं की त्याला बरीच फायदा झालेला दिसतो. कोणाला? चंद्रगुप्त दुसऱ्याला या युद्ध तयारीमध्ये. Shaka are not known. The detail of Chandragupta II campaign against the Shaka are not known. His matrimonial alliance with Vakataka and Nagas must have been of tremendous significance in his preparation for the campaign. The inscription at Udaygiri cave near the Sanchi and one more inscription at Sanchi, all referring to Chandragupta II to his subordinate ruler and military officials, also suggests that he was present in eastern Malwa for some time preparing for the campaign. त्या मोहिमेची तयारी करण्यासाठी. He was present in eastern Malwa. One inscription describes him as a desirous of conquest of whole world. एका अभिलेखामध्ये असं म्हणलेलं आहे त्याची आशा होती की सगळ्या पृथ्वीवरच आपण ताब्यात घ्यायला पाहिजे की त्याच्यावर नियंत्रण असावं. That his conquest of the territory of Shaka was complete is proved by doubt. शकांवरचे नियंत्रण पूर्णपणे मिळते याबद्दल कोणत्या प्रकारची शंका नाही. म्हणूनच चंद्रगुप्त दुसऱ्याला शकारी म्हणलं जातं. We no longer find any Shaka coins minted after this period. याच्यानंतर कोणत्याच प्रकारचा आपल्याला नाणं शकांचं सापडलेलं नाही. याचा अर्थ शक सत्ता संपलेली दिसते. Shaka coin were being minted without a break for almost 400 years previous. त्याच्या अगोदर 400 वर्ष शकांची नाणी आपल्याला पडलेली दिसतात. त्याच्यानंतर नाही. म्हणजे जसं 380 ते 415 या काळामध्ये जसं शकांचा पराभव केला रुद्रसिंह तिसऱ्याचा कुणी चंद्रगुप्त दुसऱ्याने त्याच्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारचे नाणं आपल्याला सापडताना दिसत नाही. लक्षात गुप्ता फ्रॉम द टाइम्स ऑफ Chandragupta started minting Shaka type silver coin for this region. They only added their own distinct symbol on their coin. Otherwise, coins like Shaka coins in circulation till then. This definitely shows that Shaka areas came within the control of Chandragupta II. शकाचा जो प्रदेश आहे तो चंद्रगुप्त दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली आपल्याला आलेला दिसतो. याचं जे यशस्वी झालेलं आहे शकाच्या मध्ये ट्रॅडिशन ऑफ शकारी विक्रमादित्य त्याला काय म्हणलेलं आहे? शकारा विक्रमादित्य और विक्रमादित्य हु वॉज एन एनिमी ऑफ शका, जो शकांचा शत्रू आहे, हु इज डिफिटेड द शका, दॅट इज कॉल्ड शकारी विक्रमादित्य. हे आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्यानं घेतलं गेलेलं टायटल या ठिकाणी दिसतं. किंग चंद्र whose exploits have been mentioned in the Mehrauli pillar iron pillar. कशामध्ये बघा मेहरौली हा प्रश्न विचारलेले आहेत. मेहरौली आयर्न pillar inscriptions, which is located in the Qutub Minar complex in Delhi, is identified by many scholars with Chandragupta II. According to this inscription, Chandra crossed the Sindhu region of Sevan River and defeated the Valhikas identified with bacteria. Some scholars identify Chandragupta II with the hero of Kalidasa work Raghuvansh. कालिदासाच्या लेखनाचा जो हिरो आहे बघा, कालिदासाचे लेखन कोणतं आहे बघा? रघुवंश. रघुवंशाचा नेता, रघुवंशाचा काय अभिनेता काय मेन हिरो आपल्याला दिसतो. बिकॉज रघु एक्सप्लॉइट्स अपीअर कंपेरेबल विथ दोज ऑफ द Chandragupta. Mehroli inscription also mentions Chandragupta victory over enemies from the Vanga. याच्यामध्ये आपल्याला वंगवरतीही विजय मिळवलेला दिसतो. वंग म्हणजे बंगालवर सुद्धा चंद्रगुप्त दुसऱ्याने विजय मिळवल्याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे आपल्याला यात एक प्रश्न बनला, याच्यात एक प्रश्न बनला, याच्यात एक प्रश्न बनला. ऑन द बेसिस ऑफ दिस एव्हिडन्स
can be suggested that Chandragupta II was able to extend the frontier of Gupta Empire. गुप्तांचं साम्राज्य कसं वाढलेलं आहे, एक तर पश्चिमेला आहे, वायव्येला आहे आणि पूर्वेला वाढलेलं दिसत. म्हणजे साम्राज्य विस्तार कसा झालेला आहे, पश्चिम, वायव्य आणि काय म्हणतात त्याचबरोबर पूर्वेकडे आपल्याला गुप्तांचा साम्राज्य विस्तार झालेला दिसतो. An important incident which took place during this period was the visit of Fayan. फायनची भेट, फायन हा चिनी प्रवासी, त्याची भेट पण महत्वाची. Chinese pilgrim who came to India in search of Buddhist texts. In his memoir, he was given the vivid description of places he visited, certain social and administrative aspects related to them. काय काय त्याच्यामध्ये डिटेल, त्याचं अकाउंटच वाचूया. फॉरेन अकाउंट काय बघा, राजाचं नाव त्या अकाउंट मध्ये आलेलं नाही, बट ही स्पीक्स हायली ऑफ द किंग ऑफ मध्य देश. प्रत्यक्ष चंद्रगुप्त दुसऱ्याबद्दल बोलत नाही, पण मध्य देशाचा राजा अशा पद्धतीचा आपल्याला तो सांगताना दिसतो. Region which was directly ruled by the Gupta monarch in this period, under whom the people were prosperous and happy. त्या लोक काळात समृद्ध आणि आनंदी होते. Chandragupta II is also known for his patronage for later, and he ruled till the 415 to 416. 415 ते 16 मध्ये आपल्याला दिसतं. मेहरोली आयर्न पिलर इन्स्क्रिप्शन, हा बघा मेहरोलीचा पिलर इन्स्क्रिप्शन बघून घ्या. तुम्ही युट्यूबला बी टाकून बघा, त्याच्यात नाही माहिती तुम्हाला कळेल. मेहरोली हा दुसरा छोटे इन्स्क्रिप्शन ऑन आयर्न पिलर, त्याच्यावर प्रत्यक्षात लिहिलेलं काय त्याचं दिलं आपल्याला काय वाचता येत नाही. चंद्रगुप्त दुसरा काय बघा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. समुद्रगुप्तानंतर जास्त वारताने सम्राट पदावर आलेला चंद्रगुप्त हा गुप्ता घराण्यातील आपल्याला महत्वाचा राजा म्हणून बघितलं जातं. धाडसी उत्तम प्रशासक होता. समुद्रगुप्ताच्या काळात सुवर्णयुगाची जी काही परंपरा आहे चंद्रगुप्ताने कायम, म्हणजे जे रामगुप्ताच्या काळात ते कलमडलेले दिसते. इतकेच नव्हे तर ते जास्त वैभवशाली सुवर्णयुग म्हणून नावारूप असतात, आणखी त्याचा विस्तार झालेला दिसतो. महाराणी दत्तदेवीचा हा पुत्र विक्रमादित्य नरेंद्रचंद्र सिंहचंद्र नरेंद्र सिंह या नावाने ओळख, त्याची नाव आहेत बघा, नाव आहे लिहून घेऊ. कोणाचा मुलगा आहे, महाराणी दत्तदेवीचा पुत्र, दत्तदेवीचा पुत्र. त्याची नाव काय काय दिलेत बघा. पहिलं आहे बघा विक्रमादित्य, नाव दिलेलं आहे बघा नरेंद्र चंद्र, नरेंद्र चंद्र. त्यानंतर चंद्र नंतर कुठला आहे बघा सिंहचंद्र. चंद्र नरेंद्र सिंह, सिंह विक्रम या नावाने त्याला ओळखलं जायचं. ही नावं सुद्धा वापरत, ही नावे आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्याची असणारी, चंद्रगुप्त दुसऱ्याची नाव आपल्याला सांगता येऊ शकतात. आपल्याला ह्या नावातली काहीतरी प्रश्न आला तर आपल्याला तो माहिती असावा. शिवाय त्याचा देवगुप्त, देवराज व देवश्री असाही उल्लेख केला. देवगुप्त, देवराजावर देवश्री असाही उल्लेख केला जातो, करण्यात आला आहे. दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य पूर्व सीमेपर्यंत व्यवस्थितपणे राखले. पश्चिमेकडे यमुनेच्या पलीकडे साम्राज्य विस्तार केला. पश्चिमेकडे
यमुनेच्या तिकडे विस्तार केलेला दिसतो. मथुरेच्या पश्चिम भागातील आदिवासी राजे आपल्या साम्राज्यात समाविष्ट केली. गुप्त काळातील 1821 सुवर्ण नाण्यापैकी दुसऱ्या चंद्रगुप्ताची 983 नाणी आहेत. जेवढे सापडले त्यापैकी 983 चंद्रगुप्त दुसऱ्याचीच आहेत. याचा अर्थ असा की दुसऱ्या चंद्रगुप्ताचा साम्राज्यावर जबरदस्त आपल्याला पगडा किंवा नियंत्रण असलं दिसतं. दुसऱ्या चंद्रगुप्ताने साम्राज्य राखले होतेच, त्याचबरोबर सौराष्ट्राचा काठेवाड गुजरात नव्याने साम्राज्यात जोडला. काय म्हणलं जातं, नवीन प्रदेश काय घेतला ताब्यात बघा, त्यामध्ये सौराष्ट्राचा काठेवाड हा ताब्यात घेतला. साम्राज्य विस्तारात आपल्याला सौराष्ट्राचा काठेवाड बरोबर काठेवाड भाग व गुजरात हा प्रदेश ताब्यात घेतला. घेतला. समुद्रगुप्ताच्या काळात काय म्हणता येईल की काय या बंदरातून भारताच्या पश्चिमेस असलेल्या देशांशी असलेला व्यापार व्यवहार चांगलाच भरभर, त्यात व्यापार पण आपल्याला सुरू असलेला दिसतो. त्याचा फायदा दुसऱ्या चंद्रगुप्तास मिळाला. तसेच पश्चिम भागात वारंवार होणाऱ्या शकांच्या सायथियन म्हणजे त्याच्यातनं स्वाऱ्यांना त्याने पायबंद घातले, शकांचंच नष्ट केलेलं दिसतं. तसे वायव्य भागातील अवंती कुशाण राजे व काही छोट्या गणराज्याचा पराभव करून ही राज्ये जी आहेत ते आपल्या साम्राज्यात जोडून घेतली. समुद्रगुप्ताच्या काळात बंगालचा राजा मांडलिक होता, परंतु रामगुप्ताच्या दुबळ्या नियंत्रण व्यवस्थेचा फायदा घेऊन बंगालच्या राजाने गुप्तांचे वर्चस्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला. चंद्रगुप्त दुसऱ्यानं त्याला परत आपल्या नियंत्रणाखाली आणलेलं. एकानं मांडलिकत्व दिलं, दुसऱ्याच्या दुर्बलतेमुळे त्यानं परत स्वतंत्र व्हायचा प्रयत्न केला, तिसऱ्याने परत ताब्यात घेतलेला दिसतो. शकांचा पराभव करून काय आपल्याला दिसतं, बंगाल गुप्त साम्राज्यात जोडून घेतलं. आता साम्राज्य विस्तार आपण बघत असताना काय काय दिसत त्यात, दुसऱ्या चंद्रगुप्ताने समुद्रगुप्ताच्या साम्राज्यात भर घालून साम्राज्य विस्तार खूप वाढवला. उत्तरेत हिमालयापासून दक्षिणेत नर्मदेपर्यंत आपल्याला आलेलं दिसतं. पश्चिमेत सौराष्ट्रापासून पूर्वेस बंगालपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. बंगाल, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, माळवा, सौराष्ट्र हे प्रदेश गुप्त साम्राज्यात समाविष्ट होते. त्याने शकांचा पराभव करून भारतातील परकीय सत्तांचे नामोनिशाण मिटवून टाकले. म्हणजे भारतातील सगळे परकीय सत्ता या ठिकाणी नष्ट आपल्याला चंद्रगुप्त दुसऱ्याने केलेले दिसते. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या विजयी मोहिमा राजकीय दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या होत्या. यामुळे भारतीय एकसंधता व एकात्मता होण्यात गुप्तांचे साम्राज्य अत्यंत उपयोगी पडले. व्यापार, दळणवळण, अर्थव्यवहार वाढले. परिणामी देशात आर्थिक संपन्नता आली. भारताबाहेरील परकीय सत्तांशी संबंध आल्यामुळे भारतीय संस्कृतीची पाळेमुळे प्रदेशात रुजण्यास मदत झाली. नवीन व्यवसाय धंदे सुरू झाले. कलाकार व कारागीर वाढले. तेवढ्या प्रमाणात देशोदेशी भारतीय कला संस्कृती दर्यापार गेली. या अशा रीतीने गुप्त काळात देशाची अधिसत्ता व प्रतिष्ठा वृद्धिंगत होऊन सुवर्णयुग हे भारताला नावाभिमान हे का म्हणलं जातं याचा काय म्हणतात ना अर्थ लागलेला दिसतो. का म्हणलं असावं तर हेच कारण आहे. शकांचे निर्दालन केले. काय म्हणलं जातं त्यात, प्रभावती गुप्ता ही वाकाटक नरेश द्वितीय नरसेन यांची कन्या. नागराजेशी सुद्धा विवाह, नागराजेची कन्या कुबेर नागा हिच्याशी विवाह केलेला दिसतो बघा चंद्रगुप्ताने. आणि त्याचबरोबर तिची कन्या प्रभावती गुप्ता ही वाकाटक नरेश द्वितीय रुद्रसेन यास दिली. आणि 390 ते 395 पर्यंत राज्य केल्यावर रुद्रसेन मरण पावला आणि प्रभावतीचे पुत्र दिवाकर सेन व प्रवरसेन दुसरा अल्पवयी असल्यामुळे वाकाटक राज्याची सत्तासूत्री प्रभावतीच्या हाती आली. प्रभावती गुप्ता कॉपर प्लेट, पुणे कॉपर प्लेट आहे बघा. या संधीचा व स्नेहाचा फायदा घेऊन चंद्रगुप्ताने पश्चिम भारतातील शकांचा प्रदेश काबीज केला. चंद्रगुप्ताने कुंतल देशाच्या राजकन्याशी विवाह केलेला दिसतो. ध्रुवदी ही तर त्याची पटराणी असून तिला कुमारगुप्त व गोविंदगुप्त हे 2 राजपुत्र झालेले दिसतात.
शकांचे निर्धारण केलेलं दिसतं आपल्याला, शक संपवलेले दिसतं. अशा प्रकारे शकांसारख्या परकीय सत्तेचे उच्चाटन करून भारताला परत दास्य शृंखलातून मुक्त केले. दुसऱ्यांच्या दास्य शृंखलातून आपल्याला भारतीय लोकांना मोकळं केलेलं दिसतं. माळवा, गुजरात, सौराष्ट्र या प्रदेशांच्या विलिनीकरणामुळे गुप्ता साम्राज्याची सीमा अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे गुप्त साम्राज्यास नैसर्गिकरित्या सुरक्षित अशा समुद्र सीमेचा लाभ झाला. शिवाय पश्चिम किनाऱ्यावर उत्कृष्ट बंदरे मिळाल्यामुळे गुप्त साम्राज्याचा पाश्चिमात्य जगाशी व रोमन साम्राज्याशी व्यापार वाढला. गुप्त साम्राज्याचे वैभव विस्तार वाढला. द्वितीयने शकारी विक्रमादित्य ही पदवी धारण केली. 402च्या सुमारास माळव्यातील उज्जैन ही नगरी गुप्त साम्राज्याची दुसरी राजधानी बनवली. आपल्यासाठी एक फॅक्ट महत्त्वाचे, माळव्यातील उज्जैन दुसरी राजधानी बनवली. उज्जैन दुसरी राजधानी बनवली. उज्जैन शकारी विक्रमादित्य हाच असावा असे अनेक इतिहासकार सांगतात. द्वितीय लोहस्तंभ लेखात दिल्लीच्या राजा चंद्र योग्यता धाडसी योद्धा आपण बघितलेलं आहे, काय काय प्रजाहित दक्ष असणारा. आपल्याला परत फायांचं वर्णन बघायचं. दिल्लीच्या कुतुब मिनारजवळ असलेल्या लोहस्तंभावरील आलेखात लिहिलेला चंद्रराजा हा चंद्रगुप्त द्वितीय होता. असे अनेक विद्वानांचे चंद्रराजा म्हणजे दिल्लीच्या आयर्न पिलर मध्ये सापडलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती. आलेखाप्रमाणे चंद्रगुप्ताने पूर्वेकडील वंग देश म्हणजे बंगाल आपल्या साम्राज्यास जोडलेला दिसतो. पूर्वेकडील जो वंग देश आहे तो आपल्या साम्राज्यास जोडला. हे खरे असल्यास या आलेखाप्रमाणे चंद्रगुप्ताने पूर्वेकडील काय म्हणलेलं वंग देश आपल्या साम्राज्यात जोडला व पश्चिमेकडे सिंधू नदीकडील बाल्टिक देश बल्ख पूर्व बॅक्ट्रिया जिंकलेला दिसतो. बॅक्ट्रिया और बल्ख आपल्याला जिंकलेलं दिसतं. पण राजा चंद्र व चंद्रगुप्त द्वितीय एकच आहेत याबद्दल निश्चित पुरावा नाही. योग्यता काय काय बघा त्याची, जी काय चंद्रगुप्त दुसऱ्याची जी योग्यता आहे ते आपल्याला सांगायचं म्हटलं तर काय काय सांगता येईल बघा, हे बघूया आणि मग आपण पायांचं अकाउंट बघूया. हे पहिल्यांदा समजून घेऊ काय काय कळालं बघा. यात एक तर वैवाहिक संबंधाचा वापर केला, त्यातनं साम्राज्य विस्तार झाला. दुसरं वॉर ऑफ सक्सेशन मध्ये पण यशस्वीपणे आपल्याला मुत्सद्दी असणारा राजा दिसतो. योग्यता काय काय ते आपल्यासाठी महत्वाचा भाग. पहिला त्यातला जो भाग आहे बघा, काय बघा सगळ्यात महत्वाचा आहे, सगळ्यात महत्वाचं आहे बघा, धाडसी योद्धा व महान विजेता. शकांना पराभूत केलं, धाडसी योद्धा व महान विजेता. शकारी परदास्य शृंखलेतून भारताला मुक्त केलेला असा राजा. काय बघा त्यामध्ये चंद्रगुप्ताने स्वपराक्रमाने अनेक विजय संपादन करून पित्याचे कार्य पूर्ण केले. कोण? पिता समुद्रगुप्त, हो सम्राट समुद्रगुप्त. पश्चिम भारतातील शकांचे निर्धारण करून माळवा, गुजरात, सौराष्ट्र हे सुपीक प्रदेश गुप्त साम्राज्यात विलीन केले. साम्राज्याला अरबी समुद्राची नैसर्गिक सीमा मिळवून दिली, ज्यातनं एक प्रोटेक्शन आपल्याला बॉर्डर प्रोटेक्शन पण त्यातनं राहिलेलं दिसतं. ही त्याची महत्वाची कामगिरी होय. विक्रमादित्य, सिंह विक्रम, सिंहचंद्र वगैरे प्रभुत्वदर्शक पदवी चंद्रगुप्त व हा महान योद्धा विजेता होता हे सिद्ध करतात. त्याचबरोबर दुसरं जी महत्वाची योग्यता आहे बघा, उत्तम प्रशासक. उत्तम प्रशासक असणारा या ठिकाणी दिसतो. काय बघा, चंद्रगुप्ताने आपल्या राजनीतिक कौशल्याने साम्राज्यात शांतता,
सुबत्ता व सुरक्षितता प्रस्थापित केली. म्हणून चंद्रगुप्ताच्या काळात गुप्तकालीन सुवर्णयुगाची सुरुवात झाली पण म्हणतात. दुसरा चंद्रगुप्त राजनीती कुशल. तिसरं जे वैशिष्ट्य आहे राजनीती कुशल. राजनीती कुशलता आपल्याला आलेली दिसते. काय बघा, चंद्रगुप्ताने आपल्या राजनीतिक कौशल्याने अनेक राजघराण्याशी विवाह संबंध प्रस्थापित करून आपले साम्राज्य वाढवले, शकांचे निर्दालन केले, विद्वान व कलावंताचा आश्रय देतात. चौथा काय, विद्वान वडिलांसारखाच आहे बघा, विद्वान व कलावंताचा आश्रय देतात. विद्वान व कलावंताचा आश्रय देतात. विद्वान व कलावंताचा आश्रयदाता. चंद्रगुप्त विद्या व कलेचा आश्रयदाता होता. अनेक विद्वान व कलावंत त्यांच्या दरबारी होते. चंद्रगुप्ताचा नवरत्न दरबार होता असे म्हणतात. कोण कोण होतं त्यामध्ये नवरत्नामध्ये ते आपल्याला इथं नाव घ्या. कालिदास आहे, कालिदास हा कवी, कालिदास कवी. नवरत्न आहेत बघा, अष्टदिग्गज म्हणलेलं. तसं धन्वंतरी, वैद्य, वैद्य पहिला कालिदास, दुसरा धन्वंतरी, वराह मिहीर बोलत नाही, वराह मिहीर भूगोल तज्ञ, भूगोलज्ञ. त्यानंतरच आहे बघा अमरसिंह कोशकार. तिसरं वरुरुची व्याकरणकार. वरुरुची व्याकरणकार, वरुरुची व्याकरणकार. वेताळ भट जादूगार. त्यानंतरचा जो आहे बघा तो कोण आहे, शंकू शिल्पज्ञ. त्यानंतरच आहे बघा शंकू शिल्पज्ञ, शपनक ज्योतिषी. त्याच्यानंतरच आहे बघा ज्योतिषी घात करपरा. हा शेवटचा नवरत्नापैकी करपरा. काय, पहिला कालिदास, दुसरा धन्वंतरी, तिसरा वराह मिहीर, चौथा अमरसिंह, पाचवा वरुरुची, सहावा वेताळ भट, सातवा शंकू, आठवा शपनक, नववा आपल्याला हा दिसतो. हे आपल्या नवरत्न काय म्हणतात की चंद्रगुप्त दरबारात आपल्याला असलेले दिसतात. चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात असलेले दिसतात. बघून घ्या, पटापटा पटापटा लिहून घ्या, लिहून घ्या. नवरत्न कोण कोण होतं चंद्रगुप्तच्या दरबारात. चंद्रगुप्त वैष्णव धर्माचा पुरस्कर्ता असला तरी सहिष्णू होता. त्याची सर्व धर्मीयांशी समानतेची वागणूक होती. तो लोक कल्याणकारी सम्राट होता. एकदा लिहून घ्या, मग आपण फायांचा अकाउंट बघूया. चिनी प्रवासी जे फायान आहे त्यानं भारताचं काय काय वर्णन केलेलं आहे लिहून घेऊया. मग कुमारगुप्त बघूयात, मग स्कंदगुप्त, मग नंतरचे गुप्त लॅटर गुप्ता म्हणलेलं आहे, आणि मग गुप्ता डिक्लाइन आणि गुप्तांची जी काही वैशिष्ट्य आहेत. मग त्याच्यानंतर वाकाटक घराणे, वाकाटकाचं काय काय आहे ते सगळं समजून घेऊया. मग गुप्ता काळातल्या प्रशासन काय होतं, कसं होतं, कशा पद्धतीचं होतं ते आपण नंतर बघूया, म्हणजे समोरच्या लेक्चरमध्ये जाईल. वैष्णवांना मानणारा जरी असला
तरी बाकी धर्माला त्रास न देणारा असा चंद्रगुप्त दुसरा हा राजा असलेला दिसतो. चला, चीनी प्रवासी फायांचं जे लेखन आहे या काळाबद्दलचं कधी आला बघा आपल्याला हे याच्यातनं बघूया. एनसीईआरटी मध्ये पण दिलेलं आहे. एनसीईआरटी एक तो चॅप्टर आहे बघा, तोही बघूया बघा त्यातनं काय काय दिसतंय ते. फायांवर प्रश्न आहेच बघा, काय काय सांगतो फायान, फायान बद्दल काय काय. कुमारगुप्त इथं दिलेलं आहे, आपण बघूया ह्याच्यात फायांचं काय दिलेलं आहे का इग्नू मध्ये. स्कंदगुप्त, कुमारगुप्त नंतर स्कंदगुप्त, डिसइंटिग्रेशन ऑफ गुप्ता एम्पायर्स मध्ये लॅटर गुप्ता दिलेलं नाही त्यात बघा. आपण बघूया तरी काय काय आहे त्याच्यामध्ये. पॉलिटी इकॉनॉमी हे परत ह्यातनं बघूया आपण त्या गोष्टी. ओके, आता आपण बघूया एनसीईआरटीतनं काय दिलेलं आहे, कारण फायांचं अकाउंट त्याच्यात दिलेलं आहे बघा, एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. मग त्यात काय एक्झॅक्टली लाईन काय वापरलेली बघूया. अर्ली स्टेट्स म्हणलेलं आहे. अर्ली स्टेट्स मध्ये फार्मर किंग्स अँड काय काय सांगितलेलं आहे बघू आपण. मध्य प्रिन्सेप आपण हे बघितलेलं, मौर्यांचं पाहिलेलं आहे आपण. काय मौर्य काय काय म्हणतात बघितलेलं आहे, मौर्यांचा मॅप बघितलेला आहे. अर्ली एम्पायर म्हणजेच मौर्यन एम्पायर. अशोकन इन्स्क्रिप्शनचा आपण शिलालेख कुठल्या कुठल्या ठिकाणी तेही आपण पाहिलेलं आहे. न्यू नोशन ऑफ किंगशिप, किंगशिपची काही नोशन्स आहेत किंवा काय हवा किंगशिप कशाला म्हणलं जातं. कुशान कॉइन, किशान किंग कनिष्काच्या काळात असणारे कुबेराचं जे नाण आहे ते आपल्याला दिलं. कुशाणांचा असणारा काय म्हणतात की हेडलेस असणारा पुतळा आहे बघा, कोणाचा, कुशान किंग. सँडस्टोन स्कल्पचर ऑफ द कुशाणा किंग. चेंजिंग कंट्री साईड, मग बघूया याच्यामध्ये पुढं काय दिलेलं आहे का. रुरल सोसायटीत काही काही चेंजेस, गहपती काय आहे, या गहपतीचा टर्म विचारलेला आहे बघा. लँड ग्रँट्स अँड न्यू रुरल एलिट्स हे बघूया आपल्याला बघायला. प्रभावती गुप्ताचे बघा प्लेट आहे बघा. इन हर इन्स्क्रिप्शन कमांड द ग्राम कुटुंबीन householder or the peasant living in the village, Brahman and other living in the village of Danagupta. Agrahar was land granted to a Brahmana who was usually exempted from paying land revenue and other dues to the king and was often given the right to collect these dues from the local people. म्हणजे अग्रहार नावाचे लँड ग्रँट्स आहे ते गुप्ता काळात सुरू झाले. गुप्ता काळातच लँड ग्रँट सुरू झालेले आहेत बघा. त्याच्या अगोदर कुठं लँड ग्रँटचा आपल्याला पुरावा सातवाहनांमध्ये काही दिसतं, पण ऍक्च्युअल मध्ये अग्रहार किंवा ब्रह्मदेव जे आहे ते त्याच्यामध्ये असलेलं दिसतं. बीट नाव नोन टू यू दॅट वन द 12th lunar day of the bright fortnight of Kartika, we have, in order to increase our religious merit, donated this village with pouring out of water to the Acharya, teacher, Charles Wamin. You should obey all command. We confer on him the following exemptions typically of Agrahar. Agrahar म्हणजे दिलेलं आहे. अग्रहारची तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते किंवा त्याच्यावरचा प्रश्न बनवला जाऊ शकतो. त्यातनं काय काय आहे ते. लँड ग्रँट्स प्रोव्हाइड सम इन्साइट्स इनटू द रिलेशनशिप बिटवीन कल्टिवेटर अँड द स्टेट्स. लागवडीकर्ते आणि स्टेट्स. सामंती सिस्टीम पण आपल्याला गुप्ता काळात झालेली दिसते बा. बियॉन्ड द रिच ऑफ ऑफिशियल्स ऑर द सामंता, पॅस्टोरलिस्ट, फिशर फोक, hunter gatherer, mobile or semi sedentary artisans, shifting cultivators. Generally, such groups did not keep detailed records of their lives at the transaction. Towns and trades, urban populations काय प्रकारचं आहे. पाटलीपुत्र आपल्याला गुप्ताचं बघूया. These are the काय म्हणले some important kingdom of the town. महत्वाचे जे काय वाकाटा काय बृहकच आहे उज्जैनी आपल्याला त्यातल्या असणारे बघू. ट्रेड इन सब कॉन्टिनेंट 6th century BC म्हणलेलं आहे. कॉइन अँड कॉइनेज आहे. ग्रीक सेलर पेरिप्लस ऑफ युरेथ्रियन सिटी, कॉइन्स अँड किंग, पंचमार्क कॉइन्स, सोनेम बिकॉज
यवदे हे कॉइन, यवदे आपण बघितलं होतं. बॅक टू बेसिक्स, हाऊ आर द इन्स्क्रिप्शन डिसिफर्ड, कशी आपल्याला काय म्हणता येईल की इन्स्क्रिप्शन वाचले कसे जात होते. देवनामपीय आपण याच वाचायसाठी बघतोय बघा. कशाचं? वाकाटाकाचं म्हणलेलं आहे. वी आर डिस्कसिंग अबाउट द फायन अकाउंट, ते बघतोय आपण. किनशिप, कास्ट अँड क्लास, हा याच्यामध्ये बघूया. याच्यात असू शकतं क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारता, VS सुतनकर बघा. त्याच्यावर प्रश्न आहेतच बघा. क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारतावर एकदा पॅट्रिलिनी म्हणजे काय, मॅट्रिलिनी म्हणजे काय, ते एक डेफिनेशन दिलेलं आहे. कुरु पांचाळ रिजन कोणता आहे, नेबरिंग एरियाज काय काय, 5 सन्स. एंडोगामी म्हणजे काय, एक्झोगामी म्हणजे काय, पॉलिजिनी म्हणजे काय, पॉलिंड्री म्हणजे काय. 8 फॉर्म ऑफ मॅरेज सांगितले बघा. 4th मॅरेज, 5th आणि 6th. फर्स्ट काय, मग कुठल्या प्रकारचं ब्रह्म, वेगवेगळ्या प्रकारचे मॅरेजचे प्रकार आपल्याला माहिती आहे बघा. गांधर्व विवाह काय, पैशाची विवाह काय, राक्षसी विवाह काय, गोत्र ऑफ वुमन काय असणार, नेम्स ऑफ सातवाहना किंग काय म्हणा, राजा गौतमीपुत्र सातकर्णी, आपण हे सगळं पाहिलेलं आहे बघा. सोशल डिफरन्सेस आपल्याला फायांचा अकाउंट फक्त बघायचं आहे. आदिपर्व महाभारत नाही आपल्याला, त्या आदिपर्वातलं नाही, फायांचा अकाउंट म्हटलं पाहिजे. बघूया आता असेल तर बघू, नाहीतर मग आपल्या आपल्या बाकीच्या सोर्सेस मधून बघूया. स्टोरी ऑफ बोधिसत्व फ्रॉम मातंग जातक, जातक कथा आपल्याला माहिती बघा. त्यातनं आपल्याला गोष्टी बघा. वेल्थ कशी असते, वेल्थ कोण मिळवते, इथे दिलेलं आहे. वेल्दी शूद्रा मध्यम निकायामध्ये सांगितलेलं आहे. अल्टरनेटिव्ह सोशल सिनेरिओ अँड हस्तिनापुर, आदिपर्व, द्रौपदी मॅरेज, द्रौपदीचा विवाह कसा झालेला आहे, काय झालेलं आहे. डायनॅमिक टेक्स्ट महाभारत, याच्यात पण नाही दिसत बघा. बघूया 4थ्यात काय दिलेलं आहे आपल्यासाठी. काय महत्वाचं आहे बघा, ट्रॅव्हलर्स अकाउंट असणं किंवा त्यातली माहिती मिळवून घेणं महत्वाचं आहे, काय काय सांगितलेलं आहे ते. कारण प्रश्न जर आले त्यातनं, आणि येतात प्रश्न, फायांच्या अकाउंटवर प्रश्न येतात, हिवनसंघवर येतो तर फायांवर सुद्धा प्रश्न 100% विचारला जातोच, आणि विचारलेला आहे, 1-2 वेळा विचारलेला आहे बघा. काय प्रश्न अगोदर विचारलेले आहे, त्यामुळं प्रश्नांचं नेचर काय चेंज होऊ शकतं, कशावर ते प्रश्न येऊ शकतात, याच्याबद्दलचा अंदाज असला पाहिजे. कल्चरल डेव्हलपमेंट बघू याच्यामध्ये आहे का नाही, मग दुसऱ्या सोर्समध्ये ते असावे असं वाटतंय. बघू याच्यात एकदा चेक करूया. डिबेट्स अँड डिस्कशन्स, नेचर ऑफ सेल्फ, ट्रूथ, सॅक्रिफाईस काय, बुद्धिस्ट टेक्स्ट वेअर प्रिपेअर्ड अँड प्रिझर्व, मॅटेरियलिस्ट अँड मॅटर, सुत्त पिटकातले इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. हा तीर्थंकर आहे, मथुरेतनं आपल्याला इमेज आहे बघा. मथुरा, गांधार आणि अमरावती आपण बघितलं, त्यातलं आपल्याला स्प्रेड ऑफ जैनिझम कसं आहे काय, आपण हे सगळं बघितलेलं आहे बघा. बुद्धा अँड क्वेस्ट फॉर द एनलाइटमेंट, बुद्धा अँड क्वेस्ट फॉर द एनलाइटमेंट, द टीचिंग ऑफ द बुद्धा, बुद्धाची शिकवण काय आहे. फॉलोअर ऑफ बुद्धा, बुद्धाचे अनुयायी काय प्रकार आहेत. थेरी गाथा काय आहेत. मोंक अँड नन साठी काय रूल्स आहेत. स्तूप कशा प्रकारचे आहेत. मेजर बुद्धिस्ट साइट्स कोणत्या कोणत्या आहेत ते सगळं दिलेले आहे त्या ठिकाणी. महापरिनिब्बाण सुत्त, पार्ट ऑफ सुत्त पिटक, हाऊ फॉर द काय काय त्यात आलेलं आहे. ग्रेट स्तूप ऑफ सांचीचं काय स्वरूप आहे. स्तूपा हिरो ऑफ अमरावती, अमरावती मधलं असणार काय काय. स्कल्पचर, पेंटिंग फ्रॉम द पास्ट, अजंतामधलं असणार आहे. सीटेड फिगर अँड दो सर्विंग हिम, काय प्रकारचं आहे ते सुजातानं खीर दिलेलं आहे. न्यू रिलिजियस ट्रॅडिशन, महायान बुद्धिझम आपण बघितलेलं आहे. महायान बुद्धिझम काय आहे कसं आहे. ग्रेट व्हेकल म्हणलं, आणि हीनयानाला लेसर व्हेकल म्हणलेलं. हीनयानावर थेरवाद म्हणलेलं. पुराणिक हिंदुझम आपल्याला ही बघायचं बघा.
ग्रोथ ऑफ पुराणिक हिंदुझम पण आपल्याला बघायचं आहे, काय प्रकारचं आहे पुराणिक हिंदुझम, जे गुप्ता काळामध्ये आलेलं आहे. पुराणिक हिंदुझम कसं आलेलं ते बघायचं आहे बघा आपल्याला. टेम्पल आर्किटेक्चर्समध्ये देवगडचं काय आहे, कुठल्या प्रकारचे टेम्पल्स आहेत, काय आहे ते सगळे बघा. कॅनव्हास इज एव्हरीथिंग. फायांचं लेखन, फायांचे प्रवास वर्णन, फायांचे प्रवास वर्णन काय बघा. चिनी प्रवासी काय म्हणता येईल की भारतात आला. हा चिनी प्रवासी 399 ते 411 या काळामध्ये. काय 399 ते 411 ईडी या काळात भारतात प्रवास केलेला दिसतो. काय बघा, चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या कारकिर्दीत फायन हा चिनी प्रवासी उत्तरेकडून भूमार्गात भारतात आला आणि दक्षिण भारतातून जलमार्गे स्वदेशी गेला. भूमीतनं भारतात आला आणि जलमार्गाद्वारे काय म्हणतात स्वदेशी म्हणजे चायनाला परत गेला. फायन 10 वर्षाचा असताना त्याचे माता पिता मरण पावले. काकाने त्याचे पालन केले. पुढे फायाने संसार न करता संन्यास घेतला तर बौद्ध भिक्षू बनला. याने बौद्ध ग्रंथाचे अध्ययन करून बौद्ध मताचे आत्मसात केले. चीनमध्ये तो फाईयान या नावाने ओळखला जाऊ लागला. हा म्हणजे धर्म, ही यान म्हणजे आचार्य, धर्माचा आचार्य असा आलेला दिसतो. भारतात येण्याचे फायांचे मुख्य उद्देश आपले बौद्ध धर्माचे ज्ञान परिपूर्ण असावे करावे. भारतातील बौद्ध तीर्थक्षेत्रांचे आपल्याला काय म्हणलं जातं की दर्शन घ्यावे, बौद्ध पंडिताची चर्चा करावी आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन करावे, हा त्याचा मुख्य हेतू असलेला दिसतो. इसवी सन 399 मध्ये फायाने इतर भिक्षू बरोबर भूमार्गे भारताकडे तो आला आणि वाटेत अनेक अडचणी संकटाचा सामना करून तो गांधारमध्ये आला. तिथून तो तक्षशिला, पेशावर, मथुरा, कन्नौज, श्रावस्ती, कुशीनगर, वैशाली, पाटलीपुत्र, नालंदा, गया, राजगृह, काशी, सारनाथ वगैरे बौद्ध स्थानांचे दर्शन घेत व तिथून बौद्ध पंडिताशी चर्चा करून अनेक ताम्रलिप्ती येथे पोहोचला. ताम्रलिप्ती म्हणजे बंगालमध्ये पोहोचला. ताम्रपर्णी म्हणजे श्रीलंका. 2 वर्ष निवास केला. तो लंकेस गेला. लंकेहून जावाला जाऊन जावा मार्गे जलमार्गे चीनला पोहोचला. तो 414 ला पोहोचलेला दिसतो. अशा प्रकारे प्रायाने 15 वर्ष प्रवास केला. त्यापैकी 12 वर्ष तो भारतात असून यापैकी त्याची 6 वर्षे प्रवासात व 6 वर्ष अध्ययनात खर्च झाली. या प्रवासात त्याने हजारो बौद्ध भिक्षू असलेले शेकडो विहार बघितले आणि अनेक ठिकाणी त्याचे स्वागत झाले. फायन पाटलीपुत्र येथे 3 वर्ष राहून संस्कृत शिकला. फायनने भारताचे वर्णन काय काय केले सांगितले. त्याचे प्रवास वृत्त त्याच्या एका मित्राने लिहून ठेवले. त्या प्रवास वृत्ताचे नाव काय बघा, फो क्यो की, याचा अर्थ बौद्ध राज्यांचे वर्णन. बौद्ध राज्यांचे वर्णन. त्यामध्ये काय या प्रवासावर चंद्रगुप्त विक्रमादित्यच्या काळातील पुढील प्रमाणे माहिती देतो. पहिलं राजकीय स्थितीबद्दल सांगतो. पहिली राजकीय स्थिती. परिस्थिती काय होती. प्रजाहित हेच राजाचे प्रमुख कर्तव्य होते. कोणाची? चंद्रगुप्त दुसऱ्याचे. प्रजेला बरेच स्वातंत्र्य असून कर कमी आणि राजावर प्रजेचे प्रेम होते. जमीन महसूल हेच राज्याचे प्रमुख उत्पन्न होते. देशात शांतता व सुव्यवस्था असून कोणीही चोरी लबाडी करीत नाही. शिक्षा सौम्य आहेत. फाशीची शिक्षा दिली जात नाही. रस्ते उत्तम प्रकारचे आहेत. रस्त्यांच्या बाजूला छाया वृक्षारोपण म्हणजे दुतर्फा झाडे आपल्याला असलेले दिसतात. प्रवाशांच्या सोयीसाठी विहिरी, धर्मशाळा असून मोफत भोजन मिळत असे. प्रवाशांचा सन्मान होत असे हे आपल्याला सांगितलेलं दिसतं. सामाजिक स्थितीबद्दल सांगत असताना उत्तर भारतातील लोक काय काय सांगले, सामाजिक परिस्थिती काय सांगली बघा. उत्तर भारतातील लोक काय म्हणलेलं आहे, धार्मिक आहेत
धार्मिक सदाचारी विद्यायोगी, धार्मिक सदाचारी, धार्मिक सदाचारी, त्याचबरोबर विद्याप्रेमी सत्यवचनी, विद्याप्रेमी सत्यवचनी व अहिंसक आहेत. अहिंसक आहेत. ते मांस, मदिरा, कांदा सेवन करीत नाहीत. ह्या वस्तू चांडाळ खातात. चांडाळाबद्दलची माहिती आपल्याला पायांच्या ह्याच्यातून मिळते. म्हणून त्यांची वस्ती गावाच्या खालच्या बाजूस वेगळी असते. उच्चवर्णीय लोक चांडाळांचा तिरस्कार करतात. धार्मिक परिस्थिती, ब्राह्मण धर्माला उत्तेजन मिळत असून तो उन्नतावस्थेत होता, म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला असलेला दिसतो ब्राह्मण धर्म. गुप्त सम्राट वैष्णवपंथी असला तरी तो सहिष्णू आहे. त्यामुळे पंजाब, मथुरा, बंगाल वगैरे प्रदेशात बौद्ध धर्म प्रमुख आहे. आर्थिक परिस्थिती, लोक सुखी समृद्ध असल्यामुळे चोरी, फसवणूक वगैरे घटना काय म्हणता आलं की घडत नाही. त्या प्रकारची माहिती आपल्याला फायन सांगतो. पाटलीपुत्र ही अशोकाची नगरी होती. त्याने अनेक अशोकवन पाहिले. पाटलीपुत्र हे अशोकानंच वसवलेलं होतं. जसं श्रीनगर बी आहे बघा. कुठलं श्रीनगर? जम्मू काश्मीर मधलं जे श्रीनगर आहे ते अशोकानंच वसवलेलं आहे बघा. अनुराधापूर नावाचं शहर आहे बघा श्रीलंकेमधलं, ते संघमित्रा नावाची अशोकाची मुलगी होती. महेंद्र आणि संघमित्रा हे धर्म प्रसारासाठी श्रीलंकेत गेले. त्यातली संघमित्र आहेत. त्या संघमित्रानं अनुराधापूर नावाचं श्रीलंकेतलं शहर वसवलं होतं. पायानं 3 वर्ष वास्तव्य करून संस्कृतचे अध्ययन केले. विहारांच्या शिस्ती माहिती संबंधी माहिती देणारे अनेक ग्रंथ मिळवले. महायान हीनयान पंथाचे 2 विहार असून त्यात 600 ते 700 भिक्खू राहतात. नगरातून वाजत गाजत निघत असलेली बुद्ध मूर्तीची मिरवणूक वाखाणण्यासारखी असते. बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक होत असावी की होते ही आपल्याला फायन नोंदवतो. भारतात सर्वत्र अशा मिरवणुकी निघतात. नगरात अनेक श्रीमंत उदार लोक राहतात. दीनदुबळे व दुःखितांना आश्रय देण्यात येतो. धर्मार्थ औषधालय आहे, म्हणजे लोकांसाठी काही जर अडी असल्यानंतर त्यासाठी औषध असलेले दिसतात. पायाने जे पाहिले ते बौद्ध धर्माच्या चष्म्यातून पाहिले. शिवाय त्याला भारतातील चालीरीती सर्वच भाषा अवगत नव्हत्या. ब्राह्मण धर्माचे वाढते प्रभुत्व त्याच्या नजरेतून सुटले. महाराष्ट्रातील वाकाटक वगैरे त्यांचा विशेष संबंध आला नाही. तरी पण फायांचे वर्णन महत्त्वाची ऐतिहासिक माहिती पुरवतो. जरी सगळं नाही तरी बराचसा भाग त्यातनं आपल्याला कळतो. काय दुसरा चंद्रगुप्त याच्या कारकिर्दीत 5व्या शतकाच्या आरंभी प्रसिद्ध बौद्ध भिक्षू फायन भारतात आला. गौतम बुद्धाने जन्म घेतलेल्या भारताविषयी चिनी लोकांना अत्यंत आदर होता. बौद्ध धर्माचे मूळ असलेला भारत बौद्ध देश तत्वज्ञानाचे आगार असल्याने भारताविषयी चीनला एक प्रकारचे आकर्षण वाटत होते. चीनी लोकांनी इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातच बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पायांच्या भारताला काय म्हणता येईल की भेट देण्यामागे बौद्ध धर्म विचारांचा अभ्यास करणे, बौद्ध धर्माविषयी हस्तलिखित हे मिळवणे, म्हणजे हँडरिटन जे काय आहे, जे डॉक्युमेंट, सुत्तपिटक आहे, अभिधर्म पिटक आहे, विनय पिटक आहे, सुत्तनिकाय, सुत्तनिपिटक, जे थेरीगाथा आहेत, जातक आहे, जे जे बुद्धिस्ट लिटरेचर आहे ते त्याला वाचायचं होतं, अभ्यास करायचा होता, ते मांडायचं होतं. तत्सम स्वरूपाचे अन्य ग्रंथ उपलब्ध नव्हते. शिवाय या काळात बौद्ध धर्माचे वेगळे पंथ व सुमारे 18 उपपंथ अस्तित्वात होते व यातील प्रत्येक उपपंथाचे धर्मविषयक नियम व विचारसरणी वेगवेगळी असलेले दिसते. या अशा पंथाचा मूळ बौद्ध धर्म कसा हे प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी फायन भारतात आले. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आपल्याला म्हणतात थेरवादी आहेत, परथेरवादी आहेत, सर्वस्तीवादी आहेत, हीनयान आहेत, महायान आहेत. फायांचा चीनमधून भारतात येण्याचा मार्ग रखरखीत गोबीचे वाळवण, गोबी डेझर्ट मधून आलेला दिसतो. कोतान प्रांताच्या पर्वतरांगा, पामीर पठार, स्वात, गांधार देश असा होता. भारतात महाकष्टाने दीर्घकाळ प्रवास करीत प्रवेश केल्यानंतर त्याने पेशावर, मथुरा, कन्नौज, श्रावस्ती, कपिलवस्तू, कुशीनगर, पाटलिपुत्र, काशी, वैशाली, गया, बौद्धगया इत्यादी स्थळांना त्याने भेटी दिल्या. काय काय ठिकाणी भेटी दिल्या ते आपण बघितलं. त्याने पाटलिपुत्र नगरात 3 वर्ष राहून बंगालमध्ये ताम्रलिप्ती म्हणजे सध्याचं तामलुक आहे या ठिकाणी आपल्याला त्यानं 2 वर्ष वास्तव्य केलं. या परतीचा प्रवास त्याने जलमार्गाने केला. आला श्रीलंकेत गेला, श्रीलंकेमार्फत जाव्यात गेला, जाव्या मार्ग तो स्वदेशी म्हणजे चायनाला परतला. ताम्रलिप्ती बंदरातून त्याने प्रस्थान ठेवून मार्गात सिलोन,
जावया बेटांना भेट देऊन तो चीनमध्ये परतला. त्याने आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास, भारतातून आणलेला बौद्ध धर्मग्रंथ चिनी भाषेत करण्यात व्यतीत केले. भाषांतर व बौद्ध धर्माचा अर्थ समजून त्यास बौद्ध श्रमण बुद्ध वृद्ध अशी याचे सहकार्य लाभले. या अर्थाने अतिपूर्वेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे कार्य फायाने अतिशय निष्ठेने व प्रामाणिकपणे आपल्याला केलेलं दिसतं. तो भारतामध्ये सुमारे 10 वर्ष राहिला आणि जलमार्गाने आणि चीन मार्गे तो काय म्हणता येईल की 414 मध्ये तो पोहोचलेला दिसतो. फायान पाटलिपुत्र नगरीत 3 वर्ष राहिला, परंतु त्याने आपल्या लेखनात काय म्हणलं जातं की प्रवासानं कोठेही तत्कालीन गुप्त राजा चंद्रगुप्त असं म्हणलेलं नाही, पण त्याने आपल्या लेखनात पाटलिपुत्र राजधानीतील व गुप्त साम्राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थिती संबंधात प्रत्येकारी वर्णन म्हणजे काही ना काही माहिती दिलेली, पण प्रत्यक्ष चंद्रगुप्त दुसरा असं नाव त्याच्या लेखनात कुठं आलेलं नाही. पाटलिपुत्रच्या वास्तव्यात संस्कृत शिकला. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर सुमारे 6 शतकानंतर थोर अशोकाच्या राजप्रशासनात चांगल्या परिस्थितीत पाहून तो अचंबित झाला आणि पाटलिपुत्रमध्ये महायान हिन या 2 पंथाचे 2 मठ त्यास पाहायला, चालीरीती, रूढी, परंपरा सगळ्या पंथाच्या असलेल्या त्याला दिसल्या. महायान पंथाचा अत्यंत विद्वान व बौद्ध धर्माचा गाढा अभ्यास असलेला एक ब्राह्मण बौद्ध शिक्षक त्यास भेटला. त्या संबंधी मंजुश्री नावाचा दुसरा एक बौद्ध शिक्षक त्याच्याच तोलामोलाचा होता. याबद्दल आपल्याला डिटेल माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. बघा, याच्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बघा, फायांचं काय काय हे आपण फायांचं बघितलं. बघा, त्यानं काय काय म्हणलेलं आहे, काय कसं आहे म्हणजे सगळं या ठिकाणी पाहिलेलं आहे. बघा, उद्या आपण कुमारगुप्त आणि स्कंदगुप्त बघूया. बघा, उद्या म्हणजे उद्या सुट्टी असेल रविवारची. ऑन मंडे वी विल टॉक अबाउट द कुमारगुप्त अँड स्कंदगुप्त. कुमारगुप्त आणि स्कंदगुप्तचा अभ्यास आपण उद्या नाही सोमवारच्या लेक्चर्समध्ये करूया.